ते आणि तिथेच कुठेतरी फसलं आणि त्याच्यामुळेच कदाचित माइंडसेट राहिला की हा बॉलसुद्धा कदाचित ब्लॉक होलमध्ये येईल आणि कदाचित जर तसा आला तर मी वरतून उरू शकतो बॉल. पण तो बॉल तसा काय टाकला नाही आणि ऑफ ऑफ स्पिन होता बॉल आणि बाहेरचं बॉल कनेक्ट झालं नाही आणि तिथेच मॅच फसली. यस, थँक्यू, वेल प्लेड. जरी आपण सामना गमावला तरी देखील मन सर्वांची जिंकलीत. एकदा जीतसाठी जोरदार टाळ्या. सामना जरूर चित्त तारक आपल्याला पाहायला मिळाला. तर नेक्स्ट मॅचच्या दिशेने लगेच आपण बोलूया. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतायत जुनी डोंबिवली आणि त्याच्या विरोधात बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान दातिवली संघ. थँक्यू. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जरूर आपण ह्या नंतर देऊ, परंतु अंतिम षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा वाचवल्या, कारण की जरूर धावा ज्ञानेश्वर जोशी यांनी काढल्या होत्या, परंतु मॅच हातातनं निसटली होती. अशा मोमेंटला जेव्हा धावा वाचवल्या, थोडीशी मिसफील्ड जरी झाली तर देखील स्वतः तो स्थिर राहिला आणि अप्रतिम त्यानं चेंडू हाताळले. कारण की ज्या पद्धतीनं मिसफील्ड झाल्यानंतर कधी कधी आपण पाहतोय की जो गोलंदाजी करणारा गोलंदाज त्याचा माइंडसेट अगदी चेंज होता आणि तो मॅच सोडून देतो मी तरी म्हणेन. परंतु अशा मोमेंटला त्यानं मॅच सोडली नाही आणि सामना आपल्या बाजूने त्यानं झुकवला. तर तो ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित पाटील आणि तो मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जरूर देऊ ह्यानंतर. परंतु आता तुर्तास मॅचकडे वळूया. 4 षटकांची मॅच असेल. दोन दिग्गज संघ पुन्हा एकदा आपल्याला आमने सामने पाहायला मिळतील. जे तर ज्यांचं आगमन आपण नुकतंच पाहिलं, अगदी अतिशय सुरेख, ज्यांची पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळतं आणि मार्केटमध्ये चर्चेत असलेलं हे नाव समीदादा काळन यांना आपण पाहतोय. तर त्यांचं सहर्ष स्वागत. आणि 12वा प्रतिनिधी आपला पूर्णतः ड्रेस कोडमध्ये नाही, शूज नाही आहेत. टीम जुनी डोंबिवली पाहायला लागलंय. यस, कारण की इंजर्ड झाला होता अगोदरच, ते सांगितलंय. यस, ओके. तर ह्या सूचना ह्या अगोदर देखील जरूर सांगण्यात आलं होतं जेव्हा पहिली मॅच झाली होती तिथे देखील, कारण की काहीशा ॲडजस्टमेंट आपल्याला पाहायला मिळतात तिथे देखील. त्याच पद्धतीने ॲडजस्टमेंट आहे, कारण की 2 विनर्स आता आमने सामने पाहायला मिळतात. कारण की ह्या वेळचा हंगाम थोडासा उशिरानं झाला, मी तरी म्हणेन शेड्यूल पुढे गेला. अवकाळी पाऊस भरपूर वेळ थांबला आणि त्यानंतरच्या ज्या स्पर्धा होत्या त्या पोस्टपोन झाल्या आणि बऱ्याचशा स्पर्धा पुढे गेल्या. आता सलग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, ज्या सातत्यानं एका तारखेला 4 ते 5 ठिकाणी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळतात. त्या कारणास्तव चेंजेस हे आपल्याला पाहायला मिळतातच. आणि 2 विनर्स आता आमने सामने, एका बाजूने जय हनुमान दातिवली आणि विरोधात गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली. हे 2 संघ 4 षटकाची मॅच. पहिला चेंडू समोर जयेश आपल्याला पाहायला मिळतील. जयेश मात्रे आणि साथीनं नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज विनीत पाटीलला आपण पाहतोय. तर पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पहिला चेंडू फॉलिंग स्वीप, परंतु कनेक्शन झालं नाही. या डॉटनं सुरुवात या षटकाची. जयदेव जोशी यांना आपण पाहू शकाल. पहिलाच
डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु सेकंड स्पेलमध्ये जेव्हा ते मैदानात आले तेव्हा मात्र त्यांच्या विरोधात अक्षरशः बरेचला होता तो जीत भोईर. परंतु ह्या मॅचमध्ये मागील मॅचमध्ये काय घडलं ते विसरून ह्या मॅचमध्ये नव्यानं संघर्ष त्यांचा पाहायला मिळेल. पहिला चेंडू अतिशय चांगला होता, पॉवर सर्कलचं पहिलं षटक आणि प्रमुख गोलंदाज स्ट्राईक गोलंदाज संघाचा पाहायला मिळत आहेत. इथे फटका समोरच्या दिशेला उडवलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतो, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, पहिला तडाखा षटकार. एक तेरी तो एक मेरी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये, पहिला डॉट, त्यानंतरचा पलटवार, दमदार षटकार समोरच्या दिशेला, स्टँड अँड डिलिव्हर. इथे देखील आडव्या बॅटनं बॉलला टर्न करत असताना ऑनसेटला खाऊ कॉर्नर पुढे सरकतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि डेंजर झोनला विनीत मात्र धावून आलाय. विनीतचा कॉल होता, त्याला माहित होतं मी पोहोचू शकतो आणि ह्या गोष्टी देखील गरजेच्या आहेत. जेव्हा खिलपट्टीवरती आपण दोघे उतरतात तेव्हा कॉम्बिनेशन दोघांमध्ये गरजेचं असतं, ताळमेल आपल्याला दाखवावाच लागतो. डेंजर झोनला धावायचं होतं, त्याला माहीत होतं मी पोहोचू शकतो, हा अनुमान त्यानं लावला. डीपमधनं थ्रो येता येता वेळ जातो, त्या कारणास्तव जरूर त्याचा हा योग्य निर्णय मी तरी म्हणेन. धावफलकावरती धावफलक आता 8 वरती आपण पाहतोय. पहिला डॉट आला होता, अतिरिक्त बाहेर आता पंच आम्हाला इशारा देतात, व्हाईट बॉल. पहिली अतिरिक्त धाव या सत्रामध्ये आपण पाहतोय. 4 षटकांची ही मॅच, एक षटक पॉवर सर्कलचं आणि ते षटक हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती जयदेव जोशी यांना आपण पाहतोय. राईट ऑफ द विकेटनं गोलंदाजी कॉम्बॉक्स एंड कडून. इथे मात्र क्लीन बोल्ट, शॉपल झाले होते, यष्ट्या मात्र आता वाकवल्यात गोलंदाजी करत असताना जयदेव यांनी, आणि पहिली महत्वपूर्ण सफलता परतावं लागेल जयेश मात्रेला. नक्कीच दांडी गुल झाली आहे. खरं तर शफल झाल्यानंतर ज्या पद्धतीने खेळायचं होतं, ज्या बॉलचा अनुमान लावला होता त्या पद्धतीचा बॉल नव्हता, अगदी यॉर्क लेनचा हा चेंडू आणि खोलात टाकलेली लेंथ होती. या गोष्टी गरजेच्या आहेत. जेव्हा फलंदाज शफल होतात शॉर्ट पिच चेंडू खास करून त्यांच्यासाठी अपेक्षित असतात, परंतु ते गोलंदाज हुशार आहेत, भरपूर वर्षाचा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे, त्यांना माहीत होतं कशा पद्धतीनं लेंथ हाताळायची. अगदी योग्य तो निर्णय आणि दांडी गुल, पहिली महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त झाली आहे ती टीम जुनी डोंबिवलीला. नवीन फलंदाज अनिकेत म्हात्रे मागच्या मॅचचा मॅच विनर, परंतु गोलंदाजीमध्ये त्यांनी कमाल केली होती. मागच्या मॅचमध्ये 3 विकेट मिळवले होते. आता फलंदाजीमध्ये देखील योगदान द्यावं लागेल. मागच्या मॅचमध्ये फार मोठी चेस नव्हती, 5 षटकामध्ये 51 बनवायच्या होत्या, सहजतेनं ते लक्ष्य कंप्लीट केलं. परंतु आता समोर एक ताकदवर संघ आहे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या ज्या संघानं उभारली आहे, जरूर त्या धावसंख्येचा देखील पाठलाग होईल असं वाटलं होतं, परंतु अंततः सामना जिंकला जुनी डोंबिवलीनं. इथे बॅकफुटला जाऊन पंच आपल्याला पाहायला मिळतो, पॉईंटच्या डोक्यावरून बॉल चालला डीपमध्ये, 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु त्यांना बीट करून चेंडू वेगानं सीमा पार, दमदार चौकार. चौकाराला आहे. या 4च्या मदतीनं धावसंख्या आता 13 वरती आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल, इथे फटका लाजवाब आहे, वाऱ्याशी वार्ता करत असताना बॉल चालला हवाई सफर, सीमा पार, प्रॉपर टायमिंग, दमदार षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावफलक 19 वरती. जबरदस्त सुरुवात. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीचा फ्लाइंग स्टार्ट गरजेचा होता तो निश्चितपणानं मिळवून दिलाय. बाद जरी जयेश झाला असला तरी देखील धावसंख्येचा वेग कमी होणार नाही, ही शाश्वती देत असताना
मैदानाच्या आतमध्ये आलेला अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. विनीत आणि अनिकेत ही जोडी. षटक पहिलं संपलं, 1 गडी बाद 19 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते ती जयवंतमान दातिवलीची. नेक्स्ट मॅच टीम मानेरे आणि विरोधात चेंज द गेम वडवली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन ताकदवर संघ पुन्हा आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील ती तिसरी लढाई असेल. षटक दुसरं आणि ज्ञानेश्वर जोशी यांचा वापर आपल्याला पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्स अगदी विरोधी एंड आपल्याला जरूर हायवे एंड ज्याला आपण म्हणू शकतो त्या एंड आता गोलंदाजीसाठी सुसज्ज होतात. ज्ञानेश्वर समोर विनीत पहिला चेंडू फेस करण्यासाठी सलामीसाठी आले होते आणि आता पहिला चेंडू फेस करतात. पहिलाच बॉल लॉप केलाय क्षेत्ररक्षक आणि चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. कडक षटकार. आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडवरून खेळपट्टीच्या बाउन्सचा अनुमान लावला होता आणि त्याचा कुठे कवीना फायदा उचलला विनीतनं. जसा स्ट्राईक एंडवरती आला त्याच्या बॅटमध्ये एक जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. 25 वरती आता धडक मारत असताना दातिवलीचा धावफलक. पुढील चेंडू राऊंड द विकेटचा हा चेंडू चांगला होता. रक्षात्मक पद्धतीनं हा स्ट्रोक कन्वर्ट केलाय. अगदी कार्पेटच्या साह्यानं दुसऱ्या धावेसाठी पलटले होते. धाव पूर्ण होऊ शकली असते. फेकी खराब होती परंतु नकार अनिकेतचा. अनिकेतला असं वाटलं की आता जरूर दुसरी धाव घातक होऊ शकते अशा मोमेंटला त्यानं निर्णय बदलवला आणि एका धावेवरती मात्र समाधान त्यांना मानावं लागतंय. या एका धावेच्या मदतीनं 26 वरती धावफलक पोहोचलंय परंतु जमेची बाब की हे दोन्ही फलंदाज अजूनही सुरक्षित खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील. जयेशनं सुरुवात केली तो बाद झाल्यानंतर आता मोर्चा सांभाळताना अनिकेतला आणि साथीनं आपण विनीतला पाहतोय. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. समोर गोलंदाजी ट्रॅकवरती ज्ञानेश्वर चांगला चेंडू समोरच्या दिशेला व्ही मध्ये लॉंग ऑनला अगदी जिथे कटआउट आहेत मान्यवरांचे तिथेच बॉल गेलाय सरळ अगदी वेगानं सीमा पार दमदार चौकार. क्रीडांगणातील सर्वात सेफ जे क्षेत्र आपण म्हणतो ती लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधोमध जो गॅप होता तो गॅप त्या ठिकाणी भेदण्याचं काम केलं अनिकेतनं. आतापर्यंत 3 चेंडू अनिकेतनं फेस केले ज्यामध्ये 2 खडखडीत चौकार आणि एक उत्तुंग षटकार आपण पाहिलाय. ताकदवर बॅटिंग इथे देखील फील्ड प्लेसमेंटला खेळण्याचं काम करताना आपण पाहतोय. चेंडू चाललाय तो एक्स्ट्रा कव्हरला दणदण करत चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक दमदार अप्रतिम असा चौकार. षटक दुसरं आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकात तब्बल आले होते 19 आणि ह्या षटकामध्ये देखील आतापर्यंत 16 धावा एकवटल्या गेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग. अफलातून फटकेबाजी. टॉस गमावलाय परंतु ज्या पद्धतीनं संघनायकानं बाईटमध्ये देखील म्हटलं होतं काही हरकत नाही आहे बॅटिंगमध्ये आम्ही भरपूर मोठी धावसंख्या बनवू आणि तसाच खेळ चालू आहे देखील. इथे दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि फेकी खराब आहे. फेकी खराब टाल्यांचा गजर आपण पाहतोय खेळाडू कक्षातनं देखील कारण की एक एक धाव महत्त्वाची आहे. मागच्या मॅचमध्ये एका धावेचं महत्त्व लक्षात आलं असेल प्रत्येक खेळाडूच्या ज्या जीत भोईरनं केलेली मेहनत परंतु अंतिम बॉलवरती एक धाव प्राप्त झाली नाही आहे. त्या कारणास्तव या स्पर्धेत निरोप घ्यावा लागला तो टीम वाकळणला. म्हणजे एक धाव किती महत्त्वाचे आहे हे लक्षात जरूर आलं प्रत्येक संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या आणि त्यासाठी हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. षटक दुसरं समाप्त झालं. या षटकात देखील आल्या त्या 18 एकंदरीत 2 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 37 37 धावा.
चषक शान ही गावाची हाय झकास हे गावाची घेऊन कसमा खेळाडू आपला दाखवी दमा सावकार षटकारांचा पडे पाऊस ट्रॉफी जिंकायची लय हौस सावकार षटकारांचा पडे पाऊस ट्रॉफी जिंकायची लय हौस लाखो पब्लिक ती गोला आजूबाजू मैदानाला आज जित जित मोहला रंगलाय सतरंगी चषकाचा आज जित जित मोहला रंगलाय सतरंगी चषकाचा आज जित जित मोहला रंगलाय सतरंगी थँक्यू. चषकाचा नेक्स्ट मॅच टीम मानेरे आणि विरोधात चेंज द गेम वडवली. वडवली ब हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो याची दक्षता घ्या, कारण की या अगोदर देखील सूचना केली होती एक संघनायक उपस्थित असेल दुसरा नसेल तर प्रतिस्पर्ध्यांना टॉस विन घोषित करण्यात येईल. ह्याची दक्षता घ्या आपण आणि आपली उपस्थिती दर्शवायची आहे, कारण की दुसऱ्या इनिंगला सुरुवात जर झाली पहिला चेंडू डिलिव्हर झाला तर मात्र जरूर हे दंड असेल आपल्या संघासाठी. एक चांगली संकल्पना मी तरी म्हणेन. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजीसाठी साहिल पाटीलला आपण पाहू शकाल. साहिल राईट मोर द विकेटनं पहिला चेंडू लॉब केलाय अगदी वाऱ्यासोबत. बॉल चाललाय समोरच्या दिशेला थेट डाऊन दी ग्राउंड सीमा पार दमदार षटकार. माफ करा रोहित पाटील आहेत. मागचे मॅच ज्यानं टर्न केली होती. जीत भोईर सारखा मातब्बर फलंदाज असताना एक चेंडू एक धाव त्यानं रोखली होती, परंतु आता समोर अनिकेत आहे आणि त्याच्या बॅटमधनं टोलेजंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. दुसरा चेंडू चेंज ऑफ द पेस. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर अगदी प्रॉपर टायमिंग साधलं होतं अनिकेतनं. स्लॉटमध्ये देखील त्याच्या बॉल होता आणि अगदी उत्तुंग षटकार त्यानं दाखवला. त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. ह्या बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकाल. रोहित पाटील आणि विरोधात मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अनिकेत म्हात्रेला आपण पाहतोय. तब्बल धावफलक 43-43 वरती एक गाड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना जणवान दातिवली आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच 50+ जाण्याचा प्रयत्न त्यांचा देखील राहिलाय. फटका हा देखील चांगला आहे समोरच्या दिशेला वेगानं. बॉल अगदी असं वाटलं होतं सीमा पार जाईल, परंतु त्या ठिकाणी विशालला आपण पाहिलं आणि विशालची जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत धावा सेव्ह केल्यात असं आपण म्हणू शकतो. 2 धावा फक्त मिळतील या 2च्या मदतीनं धावफलक 45 वरती. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता फील्डमध्ये GTCचं गुड कॅमेरा वर्क. कॅमेरामॅन आमचे दीपांशू भाविक असतील, ह्या दोघांचं देखील मी कौतुक करेन, कारण की ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. पारदर्शकता जोपासली जाते. फुल लेनचा चेंडू समोरच्या दिशेला इथे देखील प्रहार झालाय. लॉंग ऑफ तैनात आहे. फील्ड करत असताना जरूर थोडीशी इथे मात्र सिंगल प्राप्त होईल. पहिल्या बॉलवरती षटकार, परंतु त्यानंतर कुठे का होईना 2 इथे देखील 2 धावा कंप्लीट झालेत. अचूक लक्ष आपण पाहू शकाल खेळाडू कक्षातनं देखील. ह्या गोष्टी गरजेच्या असतात. मॅचमध्ये आपण जेव्हा खेळतो तेव्हा मॅचकडे लक्ष केंद्रित असावं लागतं. इथे देखील समोरच्या दिशेला अगदी स्ट्रेट, ज्याप्रमाणे धनुष्यातनं एखादा तीर निघावा त्या पद्धतीचा अगदी सरळ हा कॉमेंट्री बॉक्सच्या वरती आलेला हा धडकता षटकार आपल्याला पाहायला मिळतो. तो फलंदाज अनिकेतचा हा वार आपण पाहू शकाल. आणि या 6च्या मदतीनं 50 अप 50चा आकडा देखील पार झालाय. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 53 धावा. फलंदाजानं मागच्या षटकामध्ये 13 डिफेंड केल्या होत्या, परंतु त्याच्या विरोधात आक्रमण झालाय आणि आतापर्यंत त्यानं 16 खर्च केल्यात. अजून एक चेंडू शेष आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती फलंदाज अनिकेतकडनं. साथीनं वेणीत देखील तितकाच आक्रमकतेनं खेळतोय, परंतु अनिकेत मात्रे तो वनडाऊनसाठी आलाय आणि वनडाऊनच्या जागेची नेहमीच आम्ही चर्चा करतो की संघातील सर्वोत्तम खेळाडू या जागेवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम इंडियासाठी आपण पाहतो रन मशीन विराट कोहली सातत्याने ह्या क्रमांकावरती खेळताना आणि यशस्वीतेची त्याची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली.
परंतु एका बाजूला अनिकेत म्हात्रे संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान मैदानाच्या आतमध्ये ह्या पहिल्या सत्रामध्ये त्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू रोहित पाटीलकडनं. इथे देखील फटका चांगला आहे. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक कोणताही नाही त्या ठिकाणी. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. आणखीन एक अप्रतिम असा चौकार. षटकाचा शेवट चौकारानं आणि या 4च्या मदतीनं 57 धावा 3 षटकानंतर. षटकांचं गोलंदाजी अनालिसिस आपण पाहिलं. पॉवर प्लेमध्ये जिथे षटक जयदेव जोशी यांनी फेकलं, धावा 19 खर्च झाल्या. त्यानंतर ज्ञानेश्वर यांना आपण पाहिलं, धावा 18 खर्च झाल्या. आणि आता रोहित पाटील त्याच्या विरोधात तब्बल 20 धावा एकवटल्या. म्हणजे 57 धावा 3 षटकानंतर पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅचमध्ये जे 2 संघ खेळणार आहेत आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला दोन्ही संघ उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. बऱ्याच दिवसानंतर विनायक पाटील यांना देखील आपण पाहू शकता चेंज द गेम वडवलीकडनं खेळताना. तर त्यांच्या अगेन्स्ट मानेरी संघ देखील सुसज्ज आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी दोन्ही संघनायक आपण संपर्क साधा, ही सूचना दोन्ही टीमसाठी. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. षटक अंतिम असेल आणि अंतिम षटकामध्ये आता मात्र साहिल असेल, कारण की ह्या अगोदर रोहित होता. म्हणजे आता गोलंदाजीसाठी साहिल आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटक आहे, 4थं षटक. आणि समोर सलामीर फलंदाज विनीतला आपण पाहतोय. 57 धावा धावफलकावरती. 3 षटकामध्ये 57 अगदी धावसंख्येची लयलूट झाली आहे 3 षटकात. कमबॅक आवश्यक आहे, परंतु तो कमबॅक मिळवण्यात येईल का? बॉल तर भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक होते, चुकलाय, अनुमान चुकलाय. खरं तर मी म्हणेन ज्या पद्धतीनं सूर्य अगदी डोक्यावरती आहे, कारण की दुपारचं सत्र, दुपारच्या सत्राच्या दिशेनं वाटचाल आपण पाहतोय. 12चा आकडा पार झाल्यानंतर सूर्याची किरण अगदी तीक्ष्णतेनं मैदानावरती आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. आणि अशा मोमेंटला बॉल जितका उंच गेला होता त्याचा अनुमान लावता आला नाही क्षेत्ररक्षकाला, आणि तिथे समोरच बॉल लँड झाला आणि तिथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. बचावला मी तर म्हणेन विनीत. फुल्लेंचा चेंडू इथे देखील स्क्वेअर कट आणि बॉल विसावलाय तो पॉईंटच्या हातामध्ये. असं वाटलं तर समोरच्या दिशेला जाईल बॉल, परंतु व्यवस्थित बॅटवरती मिडल झाल्याने एज लागली होती आणि सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का दातिवलीला परतावं लागेल ते विनीतला. नावं माहीत नाही आहेत, हरकत नाही आहे, जरूर आपण करेक्शन करू इनिंग नंतर. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता विक्रम दाखल झालाय. चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, हा देखील चेंडू हाताळलाय. अगदी रेंजमध्ये बॉल टाकण्यात येत नाहीयेत. चांगला प्रयत्न साहिलचा, कारण की त्याला माहिती आहे बॅट्समन सध्या तरी आता अटॅकिंग मोडमध्ये आहेत. त्यांना रोखायचं असेल तर त्यांच्या हिटिंग झोनपासनं बॉल दूर ठेवावे लागतील, आणि तो प्रयत्न आता सध्या तरी सफल झाला मी तरी म्हणेन. 60 धावा धावफलकावरती. जे टार्गेट मनाशी बाळगलं होतं दातिवलीनं, ते टार्गेट आतापर्यंत कंप्लीट झालंय. इथनं आणखीन पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. दरम्यान हा चेंडू व्हाईट लाईनच्या अगदी जवळून हा चेंडू सफल बॉल. नेक्स्ट मॅचमध्ये आमचे GTC फाउंडर, ग्रामीण टेनिस क्रिकेटचे फाउंडर आपल्याला तेजस भोईर पाहायला मिळतील इनॅक्शनमध्ये, परंतु ते असतील. आतापर्यंत बोटं चालली आहेत ते कम्प्युटरच्या कीबोर्डवरती, परंतु आता बॉलवरती ती बोटं फिरताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि समोर कावाला आपण पाहू शकाल. इथे फटका तर लाजवाब आहे. डीपमध्ये येऊन बॅकफुट पंच आणि ताकद पाहायला मिळाली. बॉलला फेकून दिलंय ते डीप कव्हरमध्ये, सीमा पार, दमदार षटकार.
वरती वैयक्तिक अनिकेत खेळतोय आणि ह्या अगोदर देखील आपण एक अर्धशतक आजच्या दिवसात पाहिलं होतं जीत भोईरचं, परंतु सामना गमावला होता. मन साऱ्यांचीच जिंकली जीतनं, परंतु जीत नावात जरी असलं तरी देखील सामना त्याला गमावावा लागला. इथे देखील समोर खेळत असताना बॉल चाललाय तो अगदी स्क्रीनला धडक देत असताना चौकाराला 49 धावा आणि एकंदरीत रेफर करण्यात आले पंचांच्या दिशेनं जरूर फलंदाजाकडून की बॉलमध्ये किती उंची होती याची पाहणी जरूर करण्यात येईल. धावफलकाचा विचार केला तर 70चा आकडा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान ते चेक करण्यात येईल. यस, फेअर डिलिव्हरी आहे. डाव पहिला संपला. 49 बांधल्या होत्या. एका धावेपासून दूर राहिला अर्धशतकापासून तो अनिकेत. जबरदस्त बॅटिंग त्याची खेळाडू कक्षामध्ये त्याचं स्वागत होतं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 70 बनवल्यात. 71चं मोठं टार्गेट आहे. त्या टार्गेटच्या दिशेने वळू, परंतु तुर्तास आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जाऊया जिथे आपले दोन संघनायक आमने सामने असतील. गेम वडवली ब आणि विरोधात जय मसोबा मानेरे या दोन्ही संघाच्या दरम्यान आपण करूया टॉस. थँक्यू सो मच. आणि साऊजी पाटील साहेब आपल्याला विनंती, आपण या आपल्या असं आपण टॉस करणार आहोत. सौ पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. महत्वाची मॅच टीम मानेरे आणि त्यांच्या सोबत आज वडवली बी, दोन्ही बलाढ्य संघात. दोघांनाही दिलेला बेस्ट ऑफ लक. टॉस कॉल कोण करताय? कमलेश करतील आणि टेल्स इथे. थँक्यू सो मच मान्यवरांचा धन्यवाद साहेब. आपण विराजमान होऊ शकता व्यासपीठावरती. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. आणि देत असताना आता नाणेफेकीचा कौल जिंकलाच. दुपारच्या सत्रामधली ही पहिली मॅच आहे, महत्वाची षटक आणि त्यामध्येच आपण पाहतोय की महत्वाची स्पर्धा आहे. तर काय तुमचा डिसिजन असणार आहे? फील फर्स्ट. फिल्डिंग करत आहात. ऋतिक नाही आहे आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने आता सांगायला एक चांगल्या बॅटरची आवश्यकता आहे. तर टीमचा मनोबळ कसा आहे? मनोबल खूप सुंदर आहे, कारण का जे प्लेइंग इलेवनमध्ये जो स्क्वॉड असतो तो प्रत्येक खेळाडू आपला 100% देत असतो आणि चेंज द गेममध्ये जे प्लेअरला चान्स मिळते तो आपला बेस देऊन आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी नक्कीच खेळ करत असतो. वेल सेड. खूप चांगलं तुम्ही म्हटलात. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. तुमची ही जबाबदारी तेवढीच वाढली आहे. तेजस, पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आगमन करतोयस आणि गोलंदाजी नेहमीच तू चांगली करत आलायस. थोड्या वर्षापूर्वीचा आलेला तो गॅप, त्यानंतर आता व्यवसाय थोडासा सारवून बाजूला, पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पदार्पण आहे. कसं वाटतंय खेळताना मुख्यतः तेजस? मेन क्रिकेटमध्ये ही माझी पहिली आवड आहे, पण आपल्याला बिझनेसमुळे वेळ भेटत नाही, पण सध्या तरी पण येतो खेळायला. आता बघूया, मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. संघ पूर्ण आलाय, सगळे अवेलेबल आहेत? हा पूर्ण संघ आहे. मेन आमचा आता प्रवीणदा आहे, त्याने बॅटिंग केली तर आम्ही नक्की जिंकू. हरकत नाहीये. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. टॉस देखील झालाय. बेस्ट ऑफ लक तेजस. आपल्याला देखील नाणेफेकीचा कौल इथे चेंज द गेम वडवली बी या संघाने जिंकलाय आणि प्रथमतः त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय टीम मानरे या संघाला. त्याचबरोबरीने आपण धन्यवाद मानूयात. आपण जो पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकला साई पाटील सरांचा, थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. इथेही हाय स्कोरिंग एन्काउंटर पाहायला मिळणार आहे. मजा येईल याही मॅचमध्ये. अप्रतिम बॅटिंग करत असताना अनिकेतनी काय बॅटिंग केली. 49 धावा अगदी त्या शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं. थोडासा निराश होता, षटकार त्याला मारायचा होता. पुढचा बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. लॉफ केल्या बॉलला, बॉल हवेमध्ये, लॉंग ऑफ वरती चूक होत नाहीये आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन होत आहे. चांगली गोलंदाजी आणि त्यामध्ये आता इथून बॅटर ज्ञानेश्वर बॅक टू द डगआउट.
ते साहिल येतोय मैदानाच्या आतमध्ये. साहिल पाटील याला देखील आता चांगली बॅटिंग टीमसाठी करून दाखवावी लागणार आहे. अष्टपैलू खेळाडू आहे, नवधूत खेळाडू आहे आणि त्याला देखील अगदी तिसऱ्या क्रमांकावरती आणण्याचा प्रयत्न इथे राहिला आहे. अप्रतिम बॅटिंग आपण चर्चा करत होतो अनिकेतच्या बॅटिंगची. 49 धावा त्यांनी बनवल्या. एकंदरीतच 4 षटकार त्याच्या बॅटमधून, 5 चौकार त्याच्याही बॅटमधून आपण पाहिलेत आणि तसाच एखादी बॅटरला आता प्रामुख्याने चांगली बॅटिंग करून दाखवावी लागणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. अगदी समोर बॉल आदळतोय. शॉट राहिलाय थोडासा. डी बॅकवर्ड पॉइंट वरती खेळाडूला तैनात करण्यात आलं होतं. त्याच्या अगदी समोर बॉल विस्फोतोय, खाली जमीनदोस्त होतोय आणि एक धाव इथे मिळणार आहे. अखेरच धावेंचा देखील श्री गणेशा होतोय. तुषार पाटील, तुषारच्या खांद्यावरती जबाबदारी संपूर्ण जुन्या डोंबिवली संघाची आहे. जसा खेळ आपल्याला जीतचा पाहिला ना, तशीच जबाबदारी आता तुषारलाही घ्यावी लागणार आहे. 71 करायच्यात. लक्ष मोठं आहे आणि त्या मोठ्या लक्षाला कापण्यासाठी इथे हा पहिलाच बॉल स्लाइस केलाय. बॉल सरळ निघून चाललाय. 1 2 3 तिसऱ्या टप्प्यावरती सीमेरेषेला पार केलाय तुषार पाटीलच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर चौकार. अप्रतिम केली आहे, आक्रमक केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी देखील पायावरती आदळण्याचा प्रयत्न. फ्लिक केलाय फक्त बॉलला. डीप मिड विकेट वरती खेळाडूला सज्ज केलं होतं, तैनात केलं होतं. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. आणि हा संयम दाखवत असताना तुषारला देखील चांगली बॅटिंग शेवटपर्यंत करावं लागणार आहे. तुषार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आहेत, या 71 धावा ही शक्य आहेत. कारण अजूनही लोअर ऑर्डरमध्ये आपल्याला पाहतोय की विशाल आहे. विशालची चांगली बॅटिंग मागच्या मॅचमध्ये राहिली. त्यांनी बॅटिंग चांगली केली होती. एकंदरीत 6 धावा धावफलकावरती इथे लागल्यात आतापर्यंत. चांगली बॉलिंग होत आहे. विनीत यांच्याकडून चांगली गोलंदाजी, ती देखील सातत्याने खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. यावेळी देखील बॅटरनी फॉलिंग स्वीपचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क होत नाहीये. बॉल सरळ येऊन पायाला आदळतोय. एक धाव इथे देखील मिळणार आहे. सिंगल डबल एकेरी दुवेरी धावेनी जास्ती फरक पडत नाहीये. टीमला देखील माहिती आहे, जय हनुमान दातिवली संघाला देखील माहिती आहे की सिंगल डबल्स आपण देत राहिलो तरी देखील मॅचमध्ये आपलं वर्चस्व राहणार आहे. पण मॅचमध्ये जर वर्चस्व दाखवायचं आहे गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली संघाला, तर त्यांना इथे ताबडतोड बॅटिंग करून दाखवणं गरजेचं आहे. आतापर्यंत 7 आलेत. 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉल शेवटच्या क्षणाला जाऊन लेटकट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क इथे झालाय. फेकी करण्यात आली आहे आणि खूप चांगलं बॅकअप केलाय. क्रिकेटचा खेळ तो एकंदरीतच सांघिक खेळ म्हटला जातो आणि तसंच सांघिकतेने लढत असताना इथे आपल्याला टीम पाहायला मिळते. जय हनुमान दातिवली धावफलक बॅटिंग करत असताना खूप चांगलं उभारलं. आपण पाहतो तर 70 उभारल्या. 71 धाव्यांचं मोठं लक्ष ठेवलं. त्यामध्ये पहिलं षटक विनीत फेकलंय. विनीत यांनी पहिल्या षटकामध्ये किमान 8च दिला, त्याही पॉवर प्लेच्या षटकामध्ये. म्हणजे इथून आता जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 63 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपल्याला अनिकेत पाहायला मिळतात. ज्या अनिकेतनी बहारदार बॅटिंग केली होती. शेवटच्या बॉलवरती तो आलेला चौकार, त्यानंतर त्यांनीही आपसुकच आपल्या बॅटला घेतलेलं ते चुंबन त्यांनीही सांगितलं. बॅटनी साथ दिली आहे, ती साथ आता गोलंदाजीमध्ये संघाला जिंकवण्यासाठी द्यावी लागणार आहे. कारण इथे तुषार पाटील स्ट्रायकिंग एंडलात आणि तुषारचा देखील खेळ खूप चांगला राहिला आतापर्यंत. पहिलाच बॉल पहिला चेंडूवरती फेस करत असताना बॉल मिसटायमिंग स्ट्रोक थोडासा पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वतः गेलेत बॉल फील्ड करण्यासाठी आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथे कंप्लीट करण्यात आल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. सिंगल डबल आणि त्यांनी जास्ती फरक पडणार नाहीये हे सगळ्यांनाच माहिती आहे. गोलंदाजी करत असलेल्या संघाला देखील माहिती आहे. पण इथून प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल देखील घेण्याचा मानस ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही प्रत्येक बॉलवरती षटकार किंवा चौकार नाही मारू शकत आहे. असं म्हटलं जातं ना, मुंबईची लाईफलाईन आपली ती लोकल ट्रेन आहे. क्रिकेटची लाईफलाईन म्हणजे तुमच्या सिंगल डबल त्या एकेरी दुहेरी धावा आहेत. खराब बॉलवर जरूर प्रहार करा, अटॅक करा, पण चांगल्या बॉलला सन्मान देत असताना सिंगल डबल देखील चालू ठेवायला लागतील.
17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 61 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात. मॅच ऑन आहे. तुषार स्ट्रायकिंग एंडला आणि यावेळी देखील पुन्हा एकदा लॉफ केल्या बॉलला फेकून दिला, डिस्पॅच करून टाकलाय मिड विकेट सीमेरेषेच्या बाहेर. बॉल सरळच निघालाय. दन 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 करत येतोय दणदणीत तुषार पाटीलच्या बॅटमधून षटकार. सो मच. असं म्हटलं जातं ना, जेव्हा तुम्ही ग्रामीण क्रिकेट मुख्यतः म्हणजे खेळत असता, तुम्ही ती जर्सी परिधान करता, त्यावरती जेव्हा तुमच्या गावाचं नाव आलं असतं, त्यावेळेस ती एक वेगळी ऊर्जा तुमच्यामध्ये संचारते आणि त्याच ऊर्जेचं संचारण वा क्लासिक स्ट्रोक पाहायला मिळतोय तुषार पाटीलच्या बॅटमधून. बॅकफुटला गेले, जागा बनवली, कट केला आणि स्क्वेअर कटचा लाजवाब देखणा फटका पुन्हा एकदा तुषार पाटीलच्या बॅटमधून. त्याचा ब्रँड सिद्ध करणारा येतोय स्क्वेअर कटचा चौकार. कॉपी बुक स्टाईल फटका, वा डोळ्यांचं पार न फेटणारा हा फटका. दुर्मिळ झालेले हे फटका टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि त्यातीलच एक खूप चांगला फटका तुषारच्या बॅटमधून. पुढचा बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा अगदी लोअर फुलटॉसचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही खेळाडूंना अगदी भेदलंय या बॉलनी आणि जसा तीर कमानीतनं तीर सुटतोय ना, तसा बॉलही सुटलाय बॅटला आदळल्यानंतर आणि हाही बॉल अगदी पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर निघाला. येतोय चौकार. डीजे धावा झाल्या धाव फलकावरती आपण पाहतोय तर 24 धावा लागल्यात. संपूर्ण गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली संघ म्हणत असेल तुषार आहेत आणि तुषार है तो मुमकिन है. जर तुषार मैदानाच्या आतमध्ये थांबलेला तर जरूर इथून ही धावफलकही चेस होऊ शकतं. अनिकेत वरती देखील तो हल्ला करण्यात आलाय असं म्हटलं जातं. त्याच्याच त्या मेडिसिनची चव त्याला देण्यात आली आहे. तू प्रतिस्पर्धी संघासमोर हल्ला केला होता, ती ताकद, ती कुवत, ते टेम्परामेंट, ते स्किल माझ्याकडे आहेत आणि तेही सिद्ध करत असताना तुषार मैदानाच्या आतमध्ये इथे देखील बॉलला ड्राईव्ह केलाय आणि हाही शॉट अप्रतिम आहे. डोळ्यांचा पारणं इथेही पेडण्यात आलाय. लाजवाब अप्रतिम स्ट्रोक. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक येतोय तुषारच्या बॅटमधून. आणखी एक चौकार आलाय. म्हणजे गणेश यांचं देखील कौतुक आहे. प्रत्येक सिच्युएशन प्रमाणे त्यांच्याकडूनही ते सॉंग्स येत आहेत. चांगलं म्युझिक, ऊर्जा संचारणारे कार्य. रनअपमध्ये थोडासा बिघाड, गोलंदाज थांबलेत. आतापर्यंत आपण पाहतोय 3 बॉलवरती 3 चौकार तुषारच्या बॅटमधून. त्या अगोदरच्या बॉलवरती आलेला तो षटकार. धावा झाल्यात 28 धाव फलकावरती. पुढचा बॉल इथे देखील चेस करण्याचा प्रयत्न. रिटर्न क्रिशा भरपूर बाहेर हा चेंडू पिचिंग होतोय. वाईट बॉल येतोय आणि हे दडपण आहे ना, हे प्रेशर आहे. या प्रेशरमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंना देखील आपण बिखरताना पाहिलंय. पण इथे देखील अनिकेत एक चांगला गोलंदाज आहे. त्याला देखील स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा जरूर लागणार आहे. हाय स्कोरिंग मॅच आहे, त्यामध्ये धावा जरूर येतील तुमच्यावरती, पण तरी देखील तुम्ही स्वतःवरती आत्मविश्वास ठेवणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. डीप स्क्वेअर लेग वरून खेळाडू येतोय. सिंगल मिळणार आहे आणि ते सिंगल अगदी समाधानकारक सिंगल म्हणावे लागेल संपूर्ण जुन्या डोंबिवली संघासाठी, कारण षटकाचा हा शेवटचा बॉल होता. जास्ती चेंडू जेवढे तुषार खेळेल तेवढं धावफलक मोठं बनवण्याचा प्रयत्न त्यांचाही असणार आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर आपण पाहतोय 30 धावा लागल्यात धावफलकावरती.
12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे. धावा झाल्या 30 धाव फलकावरती, 71 धावांचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या 12 बॉलवरती 30 आल्यात, उर्वरित 12 बॉलवरती आपल्याला करायचे आहेत किती तर 41 धावेचा पाठलाग सुरू आहे. प्रचंड चांगला रिस्पॉन्स आमच्या लाईव्ह वाहिनीला देखील पाहायला जातोय आणि खूप मोठी स्पर्धा आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी यांच्याकडून आयोजित झालेलं हे सतरंगी चषक 2025 पारितोषिकही तेवढं बलाढ्य पाहायला मिळते आपल्याला. प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपयांचं, द्वितीय पारितोषिक 55,555 रुपयाचं, तृतीय पारितोषिक 33,333 रुपयाचं आणि चतुर्थ पारितोषिक 22,222 रुपयांचं. अगदी जेव्हा आपण ग्रामीण क्रिकेट कव्हर करतो ना त्यावरती हे प्राइज मनी जास्त मॅटर करत नाही. ते जास्त मॅटर करतं असलेली ती ट्रॉफी, प्रतिष्ठेची ती टुर्नामेंट आणि त्या स्पर्धेवरती अपचुकच हीच चर्चा सुरू असते की ती स्पर्धेच्या फायनलिस्ट कोण होत आहे, टॉप 4 संघ कोण होत आहे, कुणाच्या गावामध्ये त्या गावदेवीच्या मंदिरामध्ये ती ट्रॉफी जाते. कारण मित्रांनो हे क्रिकेट आपण फक्त त्या पैशासाठी त्या ट्रॉफीसाठी खेळत नसतो ना, हे क्रिकेट आपण त्या प्रतिष्ठेसाठी खेळत असतो. कारण आपल्या नावावरती अपचुकच आपल्या गावाचं नाव जोडलं जातं त्या टी शर्टवरती, तेव्हा ती एनर्जी आणि त्यामध्ये अगदी खूप चांगलं पदार्पण पाहायला मिळतं. 12 बॉल 41 ची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल इथे, पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न राहिला, चांगली फिल्डिंग आणि थोडासा फंबल, थोडीशी मिस्टेक आणि इथे चुकीला माफी नाहीये. चौकार येतोय पुन्हा एकदा तुषारच्या बॅटमधून. पाहिलं तर ऍक्शन रिप्ले देखील आपण एन्जॉय करू शकतोय. पुल करण्याचा इथे तुषारने प्रयत्न केला होता, कॅच वरती जाऊ की नको अशा दुविधा मनस्थितीमध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. बॅक करणं गरजेचं आहे, एकमेकांना बॅक करत असताना संघासाठी जिंकणं गरजेचं आहे ना, इथून एकमेकांची साथ देत असताना जिंकणं गरजेचं आहे. एकमेकांची साथ आणि त्यासोबतच क्रिकेटचा खेळ. पुढचा बॉल इथे देखील अगदी गतीमध्ये परिवर्तन, फिंगरला रोल करण्याचा प्रयत्न केला, बॅक ऑफ दी हँड टाकण्याचा प्रयत्न असणार आहे गोलंदाजाचा, कारण गती आता इथून खेचून ठेवण्याचा प्रयत्न आहे. हे देखील आपण अनेक वर्ष आता क्रिकेटमध्ये नुकतंच पाहतोय की प्रत्येक गोलंदाज येऊन जेव्हा स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करतोय ना, बॉलवरची गती काढून घेतोय, म्हणजेच काय तर बॅटरला त्याच्या कॅलिपरवरती मारावा लागणार आहे. 11:35 पुढचा बॉल आणि इथे देखील मिसटायमिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये आणि सरळ नो मॅन्स लँड मध्ये जाणार आहे. पुन्हा एकदा बॅकअप करण्यात येत आहे का? बॅक करण्यासाठी खेळाडू अगदी लॉंग ऑफ वरून डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत गेलेत. हेच तर आहे सर्वस्व झोकून देण्याची, हीच तर ती आवश्यकता असते आणि हेच तर आपलं ग्रामीण क्रिकेट आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय, त्यातीलच अनेक असे तारे सितारेही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सतरंगी चषक 2025 मध्ये भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची, मानाची, सन्मानाची ही स्पर्धा पाहायला मिळते. 13 वर्ष, जसं साई सरांनी देखील उल्लेख केला, 1-2 वर्ष स्पर्धा होतात, त्यानंतर त्यांना विराम लागतो, पण इथे कुठल्याही प्रकारचा विराम लागलेला नाहीये. सातत्याने असलेले 12 वर्ष पूर्ण झाले. 13व्या पर्वामध्ये आपण आहोत, ज्या पर्वाचा खऱ्या अर्थाने संपूर्ण हेडुटणे गावकरांना पर्व आहे. 10 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल इथे देखील समोर, स्ट्रेट अँड डिलिव्हर. यावेळी मुख्य व्यासपीठाला मानवंदना घालणारा हा षटकार येतोय, तुषारच्या बॅटमधून येतोय. वाह, व्हॉट अ स्ट्रोक. केला तर 9 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक मॅच जवळ चालली आहे, प्रत्येक मॅच क्लोज येत चालली आहे. 39 वैयक्तिक या धावांवरती तुषारही खेळतात, पण इथे देखील पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. एक टप्प्यावरती बॉल सरळ निघालाय, बाउंड्री रोपच्या बाहेर निघून जाणार आहे. दन 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 करत निघालाय. आणखी एक चौकार आलाय, समीकरण सोपं करणारा चौकार आलाय. 8 बॉल आणि 24 धावांची अजूनही मैदानाच्या आतमध्ये. कुठलंही धावफलक तुम्हाला विजयाची सुनिश्चितता देत नाही. असा सामना मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान दातिवली संघ आणि त्यांचा विजय याच्यामध्ये कोण उभा आहे ना, तर त्या खेळाडूचं नाव तुषार पाटील आहे. काय बॅटिंग करतायत तुषार आतापर्यंत, त्यांच्याही बॅटमधून अप्रतिम धावा आपण पाहिल्यात. 8 बॉल आणि 24 धावेची आणखी आवश्यकता असणार आहे.
यावेळेस लोअर वन चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्वीप करण्याचा प्रयत्न राहिलाय. बॉल अगदी जमिनीशी लगत जातोय आणि दुसऱ्या धाव घेण्याचा इथे प्रयत्न करतायत. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे साहिलला, पण हरकत नाहीये. साहिलला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. म्हणजेच काय तर विशाल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत का हेही पाहावं लागणार आहे. आणि असंच आपण उल्लेख केला होता, मागची ही मॅच अगदी आपल्या सगळ्यांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ही मॅच त्याच दिशेला वाटचाल करते. 7 बॉल आणि 23 धावेची आवश्यकता. विकेट सॅक्रिफाईस करायला भाग नक्की साहिलला पाडलं होतं आणि त्याच्या मागचं कारण विशालला मैदानाच्या आतमध्ये आणणं. 7 बॉल 23 ची समीकरण आहे. या बॉलवरती तुषार काय करणार आहेत? या बॉलवरती गोलंदाजाची ही मनस्थिती काय आहे? पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी समोर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. वाईड शॉर्टकटचा वापर केलाय गोलंदाजांनी. करा इथे चांगली फिल्डिंग होते. एकच धाव मिळणार आहे. मॅच मोठी आहे, पण त्या मोठ्या मॅचला देखील मजा तेवढीच मोठी येणार आहे. यात ती मात्र शंका नाहीये, कारण स्पर्धाही तेवढीच मोठी आहे. 6 बॉल आणि 22 धावेचं समीकरण आहे. यस डीचे धन्यवाद. थँक्यू सो मच. 6 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता असताना थोडासा वेळही खर्चिक केला जातो आणि पडलेलं हे ऊन, त्यामध्येच आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आपण जे परिश्रम करतो आणि ती मेहनत करत असतो आणि त्याची मेहनतीची परिकष्ट म्हणजे तुम्हाला मिळालेला तो विजय. असं म्हटलं जातात ना, हिंदीमध्ये एक चांगली कहावत आहे की जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. इतिहास बदलायचा असेल तर तुम्हाला इथे घाम गाळावा लागतो आणि तसंच घाम गाळण्याचं कार्य दोन्ही संघ करतात. हार कुणालाही मंजूर नाहीये. दोघंही संघाला जिंकणं मंजूर आहे, कारण सतरंगी चषकामध्ये केलेली तुमची कार्य, तुमचं कामगिरी ही देखील तेवढीच लक्षात राहणारं कार्य असणार आहे. 6 बॉल 22 धावेची आवश्यकता आहे. सन्माननीय उमेश पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत सतरंगी चषक 2025 या पर्वामध्ये. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. 6 बॉल 22. पहिला बॉल स्विंग अँड मिस. वाह, काय गोलंदाजी केली. लाऊड अपील होत आहे. बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क झाला नाही, तरी देखील अपसुकच एक प्रयत्न होतोय. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि डॉट बॉल आलाय. महत्वाच्या मॅच मध्ये गोलंदाजांनी डॉट बॉल फेकलाय. मयुरेश एक नवदूत खेळाडू पाहायला मिळतोय, पण अनुभव त्याच्याकडे नाहीये. अनुभव असणं नसणं महत्वाचं नाहीये. तुमच्याकडे आता दिलेली जबाबदारी चोखरित्या पार पडणं गरजेचं आहे. पण समोरून देखील तुषार काय बॅटिंग करतात. पुढचा बॉल, यावेळी देखील पुन्हा एकदा चांगलं कनेक्शन. बॉल हवेमध्ये आणि हवेच्या दिशेनेच निघून गेलेला आहे. तुषार पाटीलच्या बॅट मधून आणखी एक आलाय. दन 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 करणारा षटकार. होतं महत्वाची मॅच, महत्वाचा चषक आणि त्या महत्वाच्या चषकामध्ये आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं कार्य तुषारने केलंय. अर्धशतक तुषारच्याही बॅटमधून पाहायला मिळत आहे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो तुषारसाठी झाल्या पाहिजेत. तुषार, तुम्हालाही विनंती आहे, बॅट अगदी थोडीशी वर सरसवा. हे केलेलं अभिवादन तुम्हीही स्वीकारायचं असणार आहे.
पण पहा त्याच्या चेहऱ्यावरती असलेलं ते ॲग्रेशन ते सांगून जात आहे हे अर्धशतक हे पर्सनल गोल्स मॅटर करत नाहीये. मी गावासाठी खेळतोय, त्या नावासाठी खेळतोय आणि त्यामध्ये माझ्या गावाचं त्या नावाचं त्याचं महत्त्व जास्त आहे, कारण मॅच अजून संपलेली नाहीये. 4 बॉलचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर लॉंग ऑनच्या वरून. वाह काय फिल्डिंग आहे, अप्रतिम अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते. सर्वस्व झोकून द्या असं म्हटलं जातं आणि सर्वस्व झोकून दिलंय का. बाद कोण झालेत, कोणाची विकेट मिळते. हे देखील तेवढंच महत्वाचं विकेट इथे मिळाली आहे आणि तुषारचीच विकेट मिळते, कारण ते क्रॉस आणि काय फिल्डिंग केली आहे. हा देखील ॲक्शन रिप्ले. खूप चांगली फिल्डिंग करण्यात आली आहे लॉंग ऑन वरती. विनीत मडवी आहेत, विनीत देखील एक वरिष्ठ खेळाडू आहेत. त्यांना माहित होतं की इथून हा बॉल सीमेरेषेच्या आतमध्ये अडवणं किती गरजेचं आहे. मागच्याच बॉलवरती तुषारनी मारलेला षटकार, त्यानंतर विनीतने अडवलेला चेंडू, हे सांगून जात आहे ना प्रतिस्पर्धी दोन्हीही संघ अगदी फाईट करण्यासाठी आलेले आहेत. षटकारासाठी रिव्ह्यू आपण चेक करूयात का. ओके चेक करूयात. फेअर कॉल आहे सर. बॅटर आउट असतील, बॅटर आउट असतील. पण मयूर येतात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. समीकरण सोपं नाहीये. काय अप्रतिम फिल्डिंग केली, अगदी हवेतच होत आहे विनीत आणि उडणारा विनीतही आपण पाहिल्यात. पण मित्रांनो या दरम्यान तुषारसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. विजयाच्या समीप जो खेळाडू उभा होता त्या खेळाडूंनी 18 बॉल 51 धावेची बहारदार खेळी करत असताना संघाला या परिस्थितीमध्ये आणून सोडलंय. आता इथून जबाबदारी विशालच्या खांद्यावरती असणार आहे. आपल्या कर्णधारांनी नेतृत्व करणारं कार्य केलंय. आता इथून आपल्यालाही चांगलं कार्य करावं लागणार आहे. 3 बॉल आणि 15 धावेची आवश्यकता आहे. पण समोरून तो नवदूत गोलंदाज मयुरेशनी ही काय गोलंदाजी केली आहे. पहिला डॉट, त्यानंतर षटकार आणि आता इथे देखील एक चांगला चेंडू त्यांनी हाताळलाय. 3 बॉल आणि 15 धावेची आवश्यकता आहे. मॅच ऑन. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी विशालच्या बॅटमधून आणि विशालनी विशालच मारलाय, लांब मारलाय. कॉर्नर रिजनच्या वरून डिस्पॅच करून टाकलाय बॉलला. झटपट पटापट पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय आणखी एक षटकार. दोन चेंडूंनी 9 धावांची आवश्यकता आहे आणि 9 चेस करणं कंपल्सरी आहे, कारण समोरच्या संघाच्या 2 विकेट्स गेल्यात. आतापर्यंत टीम जुनी डोंबिवली संघाच्या 3 विकेट्स गेल्यात. त्यामुळे तुम्हाला जिंकण्यासाठी या 9 धावा करणं गरजेचं आहे. जिंकण्यासाठी लढाई करणं गरजेचं असतं. ती लढाई होत आहे. मयुरेशने आणखी एक षटकार आला त्याच्या विरोधात, पण इथे देखील विशालकडे देखील मोठं आव्हान आहे. 2 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता आहे. कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का जज्बा होना जरूरी है. मर मिटने का जुनून होना जरूरी है. तो जज्बा तो जुनून सगळ्यांकडेच पाहायला मिळतोय. समोरचा संघ जय हनुमान तातिवली त्यासोबतच फाईट करत असताना गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली. बिग फायटिंग मॅच. अगदी हृदयाचा ठोका धक 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 सगळ्यांचाच करतोय. 2 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता आहे. महत्वाचा बॉल, महत्वाचा बॉल. वा काय गोलंदाजी केली आहे. यॉर्करचा वापर केलाय. ब्रह्मास्त्र इथे बाहेर काढलाय आणि पाहता पाहता 2 धावाही पूर्ण इथे झालेल्या आहेत. मयुरेशसाठी टाळ्या मित्रांनो जरूर झाल्या पाहिजेत. एक यंगस्टर आहे आणि त्या यंगस्टरनी अगदी या आग उगवणाऱ्या बॅटिंग समोर आणखी एक चांगला चेंडू फेकलाय. वाह काय मॅच घडते, काय मॅच घडते. आता 1 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता असणार आहे. 1 बॉल 7 करणं कंपल्सरी आहे जर जिंकायचं असेल तर टीम जुनी डोंबिवली संघाला. पण इथून ते जिंकणं की मग ते आपल्याला हार स्वीकारायला लागते. पण तुम्ही फाईट जी केलीत ना मैदानाच्या आतमध्ये ती अतुलनीय आहे, ती अप्रतिम आहे. बघा इथे देखील आता एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. डीप थर्ड मॅन रिजन वरती खेळाडू अगदी पुन्हा एकदा त्याला डीप फाईन लेग वरती करण्यात येते आणि अगदी स्ट्रेट खूप स्क्वेअर वाईड ऑफ द विकेट उभा करण्याचा प्रयत्न राहिला. जर गोलंदाजांनी चूक केली वाईट फेकना तर तो बॉल अगदी आपल्याला सिंगल किंवा डबलच गेली पाहिजे. ह्या सगळ्यांचा पाहणी केली जाते टीम दाटिवली. शेवटचा बॉल 7 धावेची आवश्यकता आणि त्या शेवटच्या बॉलवरती देखील विशालनी मारलाय आणि त्या
बॉलवरती देखील षटकार मारला असताना देखील सामना इथे जिंकलाय जय हनुमान दातिवली या संघाने. काय फाईट केली आहे, वाह काय मॅच घडतायत. प्रत्येक मॅच हृदयाचा ठोका चुकवतोय, प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज बनतंय, कारण मॅचच तशी आहे आणि ही स्पर्धाच तशी हाय व्होल्टेज पाहायला मिळते आपल्याला. पण मित्रांनो, तुषारसाठी आणि विशालसाठी देखील एकदा जोरदार टाळ्यावायला हरकत नाहीये. शेवटपर्यंत मॅचमध्ये राहिलेत. आपल्या गावासाठी ना तुम्ही हारणं हे चालेल, पण तुमचे प्रयत्न किती चांगले असतात ते पाहिलं जातं. प्रयत्न दोन्ही टीमचे चांगले होते, दोन्ही टीमसाठी टाळ्या. आणि इथे विजय मिळतोय टीम जय हनुमान दातिवली या संघाला.